गाइस गुड मॉर्निंग. कसं काय केम नाचो எப்படி இருக்கீங்க எல்லாரும்? आम्ही जाणार आहोत लॉंग रोड ट्रिपवरती पुणे टू कोयंबतूर आणि त्याच्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. ऑलरेडी 10:30 वाजलेत. आम्हाला 11:30 निघायचं आहे आणि मी पुऱ्या बनवते कारण ट्रॅव्हलिंगमध्ये एवढ्या लॉंग ट्रॅव्हलमध्ये आपलं खायला सोबत असायला पाहिजे. तर असं सगळं कसं चालू आहे. स्टेट येऊन खूप लॉंग ट्रिप आहे ही, तर मी पूर्ण ट्रिप दाखवणार आहे तुम्हाला. आम्हाला माहीत पण नाही आम्ही कुठे स्टॉप करणार आहे. किती किलोमीटर आहे टोटल? 1150. तर ऑलमोस्ट 1100+ किलोमीटर्स आहे. हरी ड्राईव्ह करणार आहे. तर मजा तर आहे रोड ट्रिपवरती. लेट्स स्टार्ट. तर आम्ही डबे पॅक करतोय. तर पुरी, बटाट्याची भाजी, पोळ्या, चपात्या घेतल्यात. अशा पद्धतीनं सगळी पॅकिंग चालू आहे खादाड्याची. सगळी तयारी झाली ऑलमोस्ट. हरी शोधू बॅग्स काय कसं घेऊन चाललोय आपण. इसे देख के आप लोगों को क्या दिमाग में चल रहा है? हम लोग 1 महीने के लिए जा रहे हैं, वही है ना? नहीं है, हम बस 10 दिन के लिए जा रहे हैं. हाय गाईज. तर आम्ही सामान पूर्ण गाडीमध्ये लोड केलं आहे. गाडी रेडी आहे निघण्यासाठी. हरी ऑल सेट? तर अशा पद्धतीने जर्नी आता स्टार्ट होणार आहे. तर ऑल सेट टू स्टार्ट द ट्रिप. गाडी स्टार्ट. माझी मामाची मुलगी पण आमच्यासोबत येते. कार घेऊन चाललो होतो तर म्हटलं तिला म्हटलं चल तू पण मस्त एन्जॉय करू. सोबत एक पर्सन पण होऊन जाईल गप्पा वगैरे मारायला. सो शी इज ऑल्सो कमिंग विथ अस. जर्नी स्टार्ट करतो. येस गणपती बाप्पा मोरया. तर गाईज ॲक्च्युली ही ट्रिप आमची एकदम सडन ट्रिप झाली कारण न्यू इयरचा काही प्लॅन नव्हता आणि घरी पण गेलेलो खूप दिवस झालेलं. तर मग मीच हरीला म्हटलं की चल आपण प्लॅन करू आणि जाऊ, घरी जाऊ आणि घरच्यांसोबत न्यू इयर सेलिब्रेट करू. तर मग आम्ही आता कोइंबतूरला गेल्यावरती थोडंसं आहे प्लॅन फिरायला वगैरे जायचा. बट दिस इज गोइंग टू बी द ग्रेट जर्नी कारण आमच्या नवीन कारमध्ये आम्ही फर्स्ट टाईम एवढं लॉंग ड्राईव्हला जातो आहे. तर इट इज गोइंग टू बी सुपर फन आणि थोडं ट्रॅफिक आहे. सिटीतून बाहेर पडेपर्यंत तर ट्रॅफिक लागेलच. तर पण खूप एक्साइटमेंट आहे कारण हरीला पण लॉंग ड्राईव्हला जायला आवडतं आणि मलाही आवडतं. तर लग्नाच्या अगोदर आम्ही फ्रेंड्ससोबत वगैरे खूप असं कार रेंट करून जायचो ड्राईव्हला फिरायला. तर आम्ही कर्नाटकामध्ये वगैरे ड्राईव्ह करत गेलो पुण्यापासून. तर छान एक वेगळीच मजा असते कार ऑन द रोड एवढं लॉंग जर्नी करायची. तर वी आर सुपर डुपर एक्साइटेड फॉर दिस आणि आय होप यू गाईज ऑल्सो एन्जॉय अवर जर्नी. 3rd मेंबर ऑन द जर्नी जॉईन झालेला आहे. तर आता ॲक्च्युअल जर्नी स्टार्ट झालेली आहे अँड सी द आवर्स द किलोमीटर्स दॅट वी आर गोइंग टू कव्हर. द पर्सन हू इज गोइंग टू टेक अस सेफली. हरी झोपायला सांगा. आर यू एक्साइटेड? येस व्हेरी मच. आम्हाला पुण्यातून बाहेर पडायलाच 2 तास लागलेले आहेत अशा पद्धतीनं आणि फायनली आम्ही हायवे टच केलेला आहे. मॅडम झोपलेले आहेत. मी आता पोहोचलो आहे साताऱ्याला. 100 किलोमीटर्स कम्प्लिटेड आणि आत्ता वाजलेले आहेत 3:30 वाजता आहेत. म्हणजे नाही 2:42 हरी. हां 3:20 सॉरी. तर 3:20 झालेली आहेत. आमच्या मॅडम अजूनही झोपलेल्या आहेत आणि आम्ही साताऱ्याला पोहोचलेलो आहोत. 1000 किलोमीटर्स टू गो. आणि कसं वाटतंय लॉंग ड्राईव्ह करायची? व्हेरी गुड. एक्साइटेड? हां खूप नाही पण नॉर्मल लागली. हां म्हणजे सगळेच न्यू इयरमुळे निघालेले आहेत आणि प्लस हा मेन रोड आहे कोल्हापूर गोवा जाण्यासाठी. तर सगळेच निघालेले आहेत न्यू इयर सेलिब्रेट करायला. तर आपणही जाऊ. झालंय झिंग 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 झिंग
आता आम्ही कोल्हापूरच्या जवळ आलेलो आहोत. किती वेळ आहे कोल्हापूरला? 60-70 किलोमीटर्स आहे. अशी भूक लागली आहे. 4 वाजले. हरी कुठे थांबायचं जेवायला? 40 kilometers. 40 kilometers? 1 hour? 1 hour I can't control. Not 1 hour. Maybe 40 kilometers very fast. How much? 20 minutes. हरीसोबत ट्रॅव्हल करायचं म्हणजे जेव्हा तो ड्राईव्ह करत असतो ना, तो कधीच जेवायला वेळेवर थांबत नाही. तर वी हॅव टू बी प्रिपेअर्ड की थोडीशी भूक लागली तरी कंट्रोल करावी लागते. चिव, भूक लागली का तुला? बघूया आता हरी कुठे थांबवतोय जेवायला. तसं जेवण आम्ही घेऊन आलोय सोबत, फक्त थांबून खायचंय, पेटपूजा करायची. तर गाईज आम्ही थांबलोय जेवायला. जेवण झालं आमचं. आता हरी चिव चहा. चिव कसं वाटते लॉंग ट्रिपला जाताना? छान वाटतं. कॉफी कशी होती? एकदम छान, खूप छान. कॉफी सुंदर, खूप सुंदर, खीर सारखी एकदम. हरी चहा कसा आहे? आपका डायलॉग मारा. इथे आमची गाडी उभी आहे. गाईज शो युअर फेसेस. काय चाललंय तुमच्या दोघांचं? तुझाच भाऊ आहे, बघून घे. 12 दिन झीलना पड़ता है. सबका बदला लिया जाएगा. आम्ही पोहोचलो आहे कोल्हापूरला. तर आमचा प्लॅन आहे की आम्ही मोस्टली हुबळीच्या आसपास कुठेतरी स्टे करणार आहोत आज, स्टॉप घेऊन. की कोइंबतूरला म्हणजे एवढं लॉंग ड्राईव्ह नाही पॉसिबल, तर खूप हेक्टिक होऊन जाईल. सो कोल्हापूरमध्ये आहोत. हुबळीला ऑलमोस्ट अजून 200 किलोमीटर काहीतरी आहे इथून. हुबळी 200-250. सो लेट्स सी हाऊ इट गोज. टिल नाव द जर्नी हॅज बीन फन. थोडंसं ट्रॅफिक आहे रस्ता वाटतंय. चू चांगलं वाटतंय. पेपर संपले की कॉलेजमधून डायरेक्ट किडनॅप हो चुकी है. सो फार हाउ इज द जर्नी? नाइस. अब आगे देखते हैं क्या क्या होता है. बने रहे हमारे. तर ट्रॅफिक दाखवते मी तुम्हाला. आम्ही ते आहोत आत्ता. अँड सी द ट्रॅफिक. आम्ही आता हुबळीमध्ये स्टे करतो आहे. जरा लेट झालं आहे, तर त्यामुळे मी मधले शॉर्ट्स काही घेतले नाही, कारण खूप दमलो होतो. आम्ही डिनर वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही आता इथे हुबळीमध्ये एका हॉटेलमध्ये चेक इन केलं. इथे आम्ही फक्त झोपण्यासाठी आलो आहे. तर सकाळी अजून लवकर पहाटे निघायचं आहे. तर अशी आमची छानशी रूम आहे. चिव तिची नाईट स्किन केअर करते आहे आणि हरी इथे पसरला आहे. ड्राईव्ह करून दमला आहे. असं झोपायचं नाटक करतं असं मला तरी वाटते. हरी, शो युअर फेस टू माय सबस्क्रायबर्स. It's looking like that railway station. तर काय म्हणशील तू आजच्या लॉंग जर्नीबद्दल, ड्राईव्हबद्दल? हाऊ इट वॉज? I would have traveled still more, but because of you, I stopped here. व्हॉट इज द टाइम नाव? टेल दॅट ऑल्सो. Going to be 12. तर ह्या माणसाला रात्री 12च्या नंतर पण ड्राईव्ह करायचं होतं, विच इज नॉट सेफ. आणि हा डबल बॅटरी आहे, ह्याला चष्मा आहे. रात्रीचं नाही दिसलं तर काय करायचं? कोणाची लाईफ धोक्यात आहे? कलर ब्लाइंड भी है. कलर ब्लाइंड भी है ऊपर से, और इसको रात को 12 बजे के बाद ड्राइव करना था. बताओ फिर मैं सही हूँ या ये सही है? Highway, no, there is no. हायवे. सो तर त्यामुळे रात्रीची सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. जे पण हे लॉग बघताय त्यांना पण मी सांगते, नाईट ड्राईव्ह अवॉइड करा. तर दॅट इज व्हेरी गुड थिंग टू अवॉइड. तर तुमचा नवरा कितीही असा म्हणत असेल की मी ड्राईव्ह करतो, तरी त्याला करू देऊ नका. गपचूप स्टे बुक करून तुम्ही स्टे करा आणि नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग स्टार्ट करा. ठीक आहे? 5:30 years.
4 वाजता पण चालेल ना. हा 4 o'clock तक. हां ठीक आहे. उठतो पहिला 4 वाजता. 12 वाजता झोपल्याचं तर 4ला उठतोस. तर अशा पद्धतीने आजचं ड्राईव्ह झालेलं आहे. उद्या सकाळी लवकर स्टार्ट करायचं आहे. तर आम्ही आता झोपणार आहोत आणि उद्याची मजा बघायला स्टे ट्यून. बाय. व्हेरी गुड व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. तर किती वाजले तरी आत्ता? 5:10 झालेले आहेत. आम्ही हरी 4:30ला की 4लाच उठला होता, आय डोंट नो. आणि मग त्यानं आवरून झालं, त्यानं मला उठवलं. मग मी आंघोळ वगैरे केली. आता चिव आंघोळीला गेली आहे. तर आम्हाला आता निघायचं आहे. सो Rewind to yesterday night. What did you say? हां, तो यू ओनली हॅव टू गेट No, no. इफ यू आर चूजिंग द टाइम. No. तू टाइम डिसाईड करतोय तर तुलाच उठावं लागेल पहिलं, मी नाही You उठणार. said, see if you will get up. हां फाईन फाईन. तर आम्ही उठलो आहे आता. 5:30पर्यंत निघू जर चिवचं आवरलं तर. टुडे ऑल्सो इट्स गोइंग टू बी लॉंग जर्नी. 700 किलोमीटर्स हरीला ड्राईव्ह करायचे आज पण. तर 13 hours. ऑलमोस्ट 12-13 hours. तर लेट सी हाव इट गोज. मस्त ब्रेकफास्टला वगैरे थांबू कुठेतरी छान. आणि देन यू विल बिकम तर मस्त ब्रेकफास्टला वगैरे थांबू. रिलॅक्स वेनच जाऊ. एवढं काय असं कुत्रं मागं लागलं सगळं पळायची गरज नाही आहे. होम ओनली वी आर गोइंग टू गो. इवन इफ वी टेक बिट स्टॉप्स दॅट इज फाईन. तर अशी काही इंटरेस्टिंग जर्नी राहणार आहे आजही. तर स्टे ट्यून्ड. आणि हरी काय म्हणायचं तुला चालवायचं 700 किलोमीटर्स. Happy journey. थँक्यू. गाईज अशा पद्धतीने आम्ही 5:30ला निघत आहोत. चिव कसं वाटतं एवढं पहाटे उठून? तर ही आहे आजची जर्नी. 11 hours 52 minutes 664 kilometers and 17:37. म्हणजे हरी इज ऑल सेट टू ड्राईव्ह. आणि चिव झोपायला रेडी झालेली आहे. दिस इज हुबळी बस स्टँड. Old bus stop. ओल्ड हुबळी बस स्टॉप. आम्ही त्याच्या जवळच आमचं हॉटेल होतं. गुड मॉर्निंग बेबी. तर आमची सकाळ अशी झालेली आहे. नाईस मिस्टी फॉग. Karnataka. Namaskaram. Namaskaram. Namma Karnataka. Namma Bengaluru. Namaskaram is Tamil. Namaskaram. Finally, sun is up. मी केव्हापासून वेट करत होते की सनराईज होईल and here it is. Woohoo! What a view! Morning, guys. ब्रेकफास्टला थांबणारी भूक लागली आता. म्हणजे आता सकाळ पण झाली, सूर्य पण आला डोक्यावर, तर भूक लागली. 4:30 वाजताची उठलेली तर लागणारच. चिव मॅडम मस्त पसरलेले आहेत. झोप काही त्यांची पूर्ण होत नाहीये. सुबह 5 बजे, सुबह 4 बजे, सुबह 8 बजे और सुबह 12, 5, 6 सब बजे ये लड़की सो ही रही है. गाईज जस्ट नाव मला माहीत झाले की दावणगिरी हे एकच जागेचं नाव आहे. मला वाटायचं की हे काहीतरी डोसा स्पेशलिटी आहे किंवा असं डोसाचं नाव आहे. दावणगिरी डोसा. सो टुडे आय गॉट टू नो की दावणगिरी इज प्लेस.
अँड इट इज इन कर्नाटका बाय द वे. चिऊ हे बघ आता तुम्ही पांघरून घेऊन झोपली पोरगी बाबा. अगं उठ ग उठ. सूर्य कसा डोक्यावर आलाय. मी काय उठणार नाही पोरगी. कसं वाटतंय चिऊ एवढं झोपून कारमध्ये इथे तिथे? एक्झाम केली पुरी. तर गाईज आम्ही आता ब्रेकफास्टला थांबलोय. हे छान रेस्टॉरंट आहे. काहीतरी अंडू गोंडू लिहिलेलं आहे जे काही कळत नाही आहे. तर थांबलोय आम्ही आता ब्रेकफास्टला. मस्त ब्रेकफास्ट करू अँड देन वी विल स्टार्ट आवर जर्नी अगेन. चल चू कॉफी घेऊ मस्त. अरे किती किलोमीटर राहिले आता चालू? 500 kilometers. कालपासून किती कवर केले आपण? Here to 700 kilometers. 650 kilometers. This is your second time, no, driving from Pune to Coimbatore. But roads are a bit good now. in Karnataka roads are good. Here are not as good. This house is. तर आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे. बेन्नी मसाला, बेन्नी सादा, no, plain सादा. प्लेन डोसा. व्हॉट इज प्लेन सादा? Plain dosa. ठीक से साफ करो, पैसा नहीं मिलेगा. हरी गाडी पुसताना आमची लाल परी. हरी लाल परी. आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही जर्नी स्टार्ट करणार आहोत पुढची. कुठे आपण हरी आता? Not sure about the place. Mandipet. माझी एक झोप घेऊन झालेली आहे मस्त. हरी बिचारा ड्राईव्ह करतोय. चिऊ आणि मी पूर्ण झोपून चाललोय आज. काल मी नव्हती झोपली. काल मी हरीला फुल कंपनी दिली होती पण आज In near to 4 hours we covered 330 kilometers. Now another 325 kilometers remaining. That will take 7 hours. काल मी हरीला कंपनी दिली होती झोपले नव्हते पण काल रात्री झोपच नाही झालेली त्यामुळे मग आज मी थोडीशी झोप घेतली. बघा पोरगी इथं फुल पांघरून घेऊन फिरते. नुसतीच झोपते. हा हनुमान किती मोठ. And my baby is driving. तू कहे संग चले गाईज आम्ही आता ऑलमोस्ट 5 ते 6 तासात घरी पोहोचू. 5 वाजेपर्यंत, 5-5:30 पर्यंत. तर कर्नाटकामध्येच आहोत सध्या आम्ही अजून. कर्नाटका आणि तमिळनाडू बॉर्डर आहे ना रे? Still they don't reach border. अच्छा आम्ही अजून रीच नाही केली ती Mysore बॉर्डर. is 100 kilometers. हां मैसूर 100 किलोमीटर आहे. पण एक छान गोष्ट म्हणजे साऊथ इंडियाची, कर्नाटक असो तमिळनाडू असो, यू विल गेट टू सी सो मच ग्रीनरी. म्हणजे जिकडे तिकडे तुम्हाला लेक्स दिसतील, रिव्हर्स दिसतील, देन कोकोनट ट्रीज. एव्हरीवेअर यू विल सी द कोकोनट ट्रीज. म्हणजे रस्त्यांवरती तुम्हाला कुठेही कोकोनट ट्रीज दिसतील. छान कलरफुल टेम्पल्स दिसतील. तर दिस इज ब्युटी अबाउट इंडिया की इतक्या छान गोष्टी आहेत बघायला. तर रोड ट्रिप्स तर करायलाच पाहिजे. म्हणजे रोड ट्रिप्सवरती यू गेट टू सी ऑल दिस गुड लँडस्केप्स, सिनरीज. तर मला पर्सनली खूप आवडतात रोड ट्रिप्स. पण आम्ही जात नाही एवढं कारण डिस्टन्स एवढं असतं. सुट्ट्यांचा प्रश्न असतो की 4 दिवसात हे पण कवर करायचं ते पण कवर करायचं. तर मग ऑप्शन नसल्यामुळे एअरपोर्ट म्हणजे फ्लाईटनं जावं लागतं. बट आय पर्सनली लव्ह द रोड ट्रिप्स. हरी व्हॉट अबाउट यू? व्हॉट डू यू लाईक? I also like road trips. है ना? म्हणजे डोळ्यांना अशी शांतता मिळून जाते. एकदम असे डोळे तृप्त होऊन जातात एवढी सुंदर जागा बघून. चिऊ, व्हॉट डू यू फील अबाउट रोड ट्रिप्स? मला मैं सीनरी नहीं देखी.
म्हणजे गाईज ही पोरगी नुसती झोपते आणि फोन बघण्यामुळे झोपून फोन बघते का आता मोशन सिकनेस नको व्हायला म्हणून. मी हिला अशी चांगले सिनरी झाली की म्हणते चिवूट चिवूट काहीतरी आले छान दिसतंय बघ. आणि पोरगी नुसती झोपते पण इट्स व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. म्हणजे केरला वगैरे तर अजून खूपच सुंदर आहे. त्याला उगीच असं नाही म्हणत की गॉड्स ओन कंट्री. खूपच सुंदर आहे. आम्ही जाणार आहोत केरलाला पण मोस्टली हरीच्या मामाच्या गावाला. तर बघू कसं पॉसिबल होतंय सगळं. चिऊ येते आमच्यासोबत तर तिला फिरवायचं आहे जरा केरला वगैरे. तर बघू काय काय होतं कसं काय काय कवर करू शकतो. ॲक्च्युली थोडीशी शॉर्ट ट्रिप आहे. शॉर्ट म्हणजे 10 डेजची आहे 10-15 डेजची. तर त्याच्यामध्ये वर्किंग पण आहे असं नाही की फुल सुट्ट्या आहेत. तर बघू कसं काय कवर करू शकतो. बट इट्स गोइंग टू बी नाईस जर्नी. गाईज आम्ही जस्ट हा पाहिला टेम्पो म्हणजे आम्ही शॉक झालो की हा उलटा कसा चालतोय. इंडिया में कुछ भी हो सकता है भाई. इंडिया में कुछ भी हो सकता है. इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स. दैट्स ट्रू. आम्ही आता कर्नाटक तमिळनाडूच्या बॉर्डरवरती पोहोचलो आहोत अँड वी आर अबाउट टू एंटर दी तमिळनाडू एरिया. आणि इथे एक फॉरेस्ट लागलं आहे. तर हरी सांगेल की कोणतं फॉरेस्ट आहे. This is Satyamangalam forest. So people who know Veerappan, they will also know this forest also. सत्यमंगलम फॉरेस्ट. तर या सत्यमंगलम फॉरेस्टमधून आम्ही जात आहोत आणि सुंदर सुंदर व्ह्यूज दिसत आहेत बाय द वे. तर मी हरीला म्हटलं की आपण फॉरेस्टमधून जाताना खिडकी उघडी ठेवू. थोडीशी छान हवा थंड हवा वगैरे येईल. खूप AC झालं आहे. तर ह्या पोरीचं म्हणणं असं आहे की खिडकी उघडी ठेवली आणि माकड आतमध्ये आलं तर काय करायचं. तर मी म्हणलं घरी घेऊन जाऊ आहे ना चू. ह्या एका माकडासोबत अजून एक माकड घरी घेऊन जाऊ. हमारे पास 2 माकड एक मैं और एक हरी. हा दोघं बहीण भाऊ एकच प्रजातीचे. बट नहीं एक स्मार्ट है गाइस. कौन है वो? दैट इज द क्वेश्चन. अरे भैया बताइए. वो हम ओपनली नहीं बता. नहीं तो डिमांड बढ़ेगी हमारी. दोघं बहीण भाऊ सारखे. 27 हेअरपिन बेंड. 27 हेअरपिन बेंड्स आहे तिथे. तर घाट टाईप्स आहे हे जरासं. खूप सगळे माकडं वगैरे दिसतात. तर हरी म्हणतोय इथे बाकी ॲनिमल्स पण दिसण्याचे चान्सेस आहेत. तर चिव शोधणार आहे त्यांना. हत्ती शोधणार. मेरा आज का टार्गेट है. हत्ती शोधणार. तू हरिण शोध. हरिण. तर आम्ही जस्ट नाव सत्यमंगलमचा चेकपोस्ट क्रॉस करतोय. फॉरेस्टचा चेकपोस्ट क्रॉस केला आहे आणि आम्ही खूप सगळी माकडं बघितली है ना चू. लॉट ऑफ मंकीज वी सॉ. Today is Sunday, no? So खूप थोडीशी रश आहे. वेलकम टू तमिळनाडू. see monkey sir. Take no. हाईड अँड सीक चाललेला आहे. अरे भैया 2 शब्द. 2 शब्द जंगल के लिए. Marvelous. क्या? मार्वेलस. वो एक ही हो गया हरी. 2 शब्द. फॉर इटिंग. तर आम्ही थांबतोय शॉर्ट ब्रेकसाठी जंगलामध्ये. जंगल में कुछ स्नॅक्स खाया जाए.
इथे ब्रेकसाठी थांबलो आहे, शॉर्ट ब्रेकसाठी. आणि चिवनी घेतलेलं आहे मिनिट मेड. थोडीशी गरमी आहे इकडे, थंडी तर बिलकुलच नाही आहे. आणि इकडे बेकरी प्रॉडक्ट्स खूप छान मिळतात वेगळं. आणि हे बोंडा भजी वगैरे पण खूप छान मिळतात, तुम्ही ते पण ट्राय करू शकता. आम्ही वेज पफ घेतला आहे आणि हरिकोली सोडा ट्राय करणार आहे. हरिकोली सोडा खाणार आहे, पिणार आहे. गोली सोडा हरी. Happy been 27 of 27. That much I don't think so. एक तास लेट झाला आहे कारण घाटामध्ये एवढं जाम होतं विचारू नका. म्हणजे आम्ही 5ला पोहोचणार होतो घरी, तर आता 6चा टाईम दाखवते. म्हणजे 1 तास आम्ही अडकलो होतो घाटातल्या ट्रॅफिकमध्ये, जाममध्ये. आणि रोडवरती म्हणजे आता घाट संपला आहे पण रोडवरती स्टील थोडंसं ट्रॅफिक आहे. संडे असल्यामुळं आणि हॉलिडे सीझन असल्यामुळं ही सिच्युएशन आहे. वी रीच्ड कोइंबतूर गाईज. लाईक अबाउट टू रीच. 1 तास लागेल पण नाव वी आर इन कोइंबतूर. फायनली आम्ही पोहोचतोय घरी. काल निघालेलो आम्ही 1 वाजता दुपारी पुण्यातून. आत्ता वाजतायत 6 वाजलेत कोइंबतूरमध्ये. आणि आम्ही 30 मिनटामध्ये घरी पोहोचू, काहीतरी 10 किलोमीटर राहिलेत. तर खूपच सुंदर जर्नी होती. म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढी स्मूथ जाईल आणि एवढे छान. थोडंसं बोर नाही म्हणता ना, थोडंसं दमून जातं बसून गाडीमध्ये, त्या टाईप झालं. पण खूप छान एक्सपिरियन्स झाला. आणि लाँग जर्नी होती तरी असं वाटलं नाही, कारण आम्ही कालमध्ये स्टॉप घेतलेला. पण खूपच भारी एक्सपिरियन्स होता. आणि फर्स्ट टाईम आम्ही कार घेऊन आलो, ही वाली नवीनवाली कार. तर छान एक्सपिरियन्स. Very good experience. I always like the long run. Now my both the gadis have came to Pune also and Coimbatore also. Coimbatore also. तर ॲक्च्युली हरीची अजून एक कार आहे व्हेन्यू, तर ती पण तो कोइंबतूरवरून पुण्याला घेऊन आलेला पहिले. तर आणि आता आम्ही वटस पण घेऊन आलो. तर इट इज गुड एक्सपिरियन्स. माझी ही फर्स्ट लाँग ड्राईव्ह आहे. तर तो अगोदर घेऊन आला होता, बॅचलर होता तेव्हा. तर इट इज नाईस. दिस वॉज गुड. Will you come again? हां, डेफिनेटली. आय लाईक इट. चला, 2 दिवसापासून कधी येत आहे. फायनली आता पोहोचू घरी. खूप दमलेलं आहेत आम्ही तसं तर, पण ती एक्साइटमेंट पण आहे आम्हाला भेटायची. सो ओनली 3 minutes left to reach home. Sunrise in Karnataka, sunset in Tamil Nadu. Hey, finally reaching home. घरी आलेलो आहोत. चिव घरी आलो. येस, फायनली. हाय सिम्बा. हाय अप्पा. हाय सिम्बा. तर आम्ही पोहोचलेलो फायनली. सिम्बा. Mr. Harinarayanan, owner with his Simba. Huh? Where are you going? मिस्टर हजबंड आम्हाला घरी सुखरूप पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. तर आम्ही घरी पोहोचलो आहोत. सगळं बॅग्स वगैरे घरात आणलेले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड being part of this journey. Stay tuned for next vlog. Until then, bye bye. Take care. See you.